मित्रांनो, आता आपण ग्राउंडवर चाललोय. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आज ट्रेक आहे भुलेश्वरचा घाटाचा. भुलेश्वरच्या घाटामध्ये ट्रेकिंगसाठी मुलं जाणार आहेत आणि आपण तिकडेच निघालो आहोत. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि चांगलं धुकं इथे जमलेलं आहे. मुलंही मैदानावर जमा झालेत. सगळे मुलं व मुली मैदानावर जमा झालेत. आज ट्रेकिंगला जायचे भुलेश्वरच्या घाटासाठी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बापरे, सगळ्यांनी पार तोंड दाखलीत. हा अरे सागर दा नमस्ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा सारंग. अरे बर. हा सांग सारंग. ओके. अच्छा लेट आले. लेट कमर्स. अच्छा चला चला चला. मस्त. ओके द्या ऑर्डर. नको सगळेजण भुलेश्वरला जाण्यासाठी निघालेत. सगळ्यांनी आपल्या आपल्या गाडीवरून प्रवास करून भुलेश्वरला पोहोचायचंय. सगळ्यांनी गाड्या आणल्यात का? कोणी ट्रिप्सी बसायचं ना, डबल सीटच जायचंय. अरे एवढी का निवांत चालली आहेस? गार लागते काय? टू व्हीलरवरच जायचं ना सर? जाऊस तोपर्यंत गाडी आहे, येताना नाहीये. मी तिकडून पुढे जायचंय. आपले आपले जाण्याचे आणि येण्याचा व्यवस्था पाहतायत. ए का थांबलाय? चला. दिग्विजय
बाय बाय. एक मिनिट थांबता का मागे जाऊ एक मिनिट थांबा आता आपला प्रवास बोरमलनाथ येथून सुरू होऊन भुलेश्वरच्या दिशेने सुरू झालाय. आपल्या पुढे आपलीच एक गाडी आहे. सागर राव होते काय रे? आता आपण भुलेश्वरकडे वळतोय. भुलेश्वर टेम्पल म्हणजे भुलेश्वर मंदिराकडे वळतोय आणि भुलेश्वरच्या पायथ्याला घाट सुरू होतो. जो घाट आज आपण आपली मुलं मारणार म्हणजे पळणार आहेत. उगवत्या सूर्याचा हा नजारा आपण पाहतोय. फार सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक लोक भाग्यवानच असतात की ज्यांना सूर्य उगवताना पाहायला मिळतो. घाट सुरू होतोय आणि लवकरच आपण आपल्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचू, जिथून आपल्याला घाट मारायला सुरुवात करायची. समोरच्या टेकडीवर सुंदर दिसणारं भुलेश्वर नाथांचं मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. ज्यांना भुलेश्वर नाथ असं म्हणतात. ही सगळी टेकडी जी आहे ती या ट्रस्टची आहे, मंदिराची आहे. सुंदर असं मंदिर वर आपल्याला गेल्यावर पाहायला मिळणार आहे. आणि ट्रेक जिथून आपण ट्रेक सुरू करणार आहे ते जागा आता पुढंच आहे. हा घाट सुरू झालाय. या ठिकाणी आपल्या सगळ्या बाईक पार्क केलेल्या आहेत. मुलं मुली समोर जमा झालेली आहेत. आपण जिथून ट्रॅक सुरू करतो तिथे छोटंसं मारुतीरायांचं मंदिर आहे, जे आपण आता पाहिलं. सगळी मुलं लाईन अप झालेली आहेत आणि स्ट्रेचिंग सुरू आहे.
कुठून ट्रॅक मारता येईल हे पाहण्यासाठी धुमाळ सर गेले होते, ते आलेत. सारंग यांची स्ट्रेचिंग घेतोय सगळ्यांची. येताना आपल्याला सागर भेटला, तो पण आता पोहोचला इथे. ए कमान सगळेजण करा रे, थांबू नका कुणी. ए जोरदार घोषणा द्यायची आहे. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत प्रतिभावंत गो ब्रह्मण प्रतिपालक श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की. ओके थांब ना, त्यांना जाऊ दे, एका साईडला घे आपली. हां वळणावर बरोबर.
असं इथं चलो. चकदे इंडिया लावलंय का काय बरं. सूर्याची सावली येते ना ह्या बाजूने घेतलं पाहिजे. सूर्यामुळे आहे ना आपण ज्या बाजूला आहे ना त्या बाजूला इनसाइड ठेवलं पाहिजे. ह्याच बाजूला राहू दे मला. ह्या बाजूने आहे ना सूर्याचं ऊन येतो ना. शाश्वती भागो भागो भागो. तसं नाही रे. थांब थांब. तू तिकडून ये. वर ये मंदिरावर तिकडून मंदिराला रस्ता आहे तिकडून. आज वाटतंय तुमच्यापेक्षा माझीच प्रॅक्टिस जास्त होणार आहे. त्यात चप्पल हा. चला वाह मस्त. उगवत्या सूर्याचा सुंदर व्ह्यू. आणि हा आहे भुलेश्वर घाट. सगळे सरपटत वर यायला लागलेत. ए बाबा सावकाश. चला तेजस्वी जाय चला. हा सरळ लाईन असू दे ना. छान आहे काय नाही विषय. कुछ तो चाहिए. आलेत का. चला जवळजवळ सगळेजण वर आलेले आहेत आणि आपण पाहतोय आपला मोरक्या पुढे चाललेला आहे. द्वारकाधीश
एवढं अवघड आहे मला आधी सांगायचं ना, म्हणजे बूट घालून आलो असतो. माझीच प्रॅक्टिस जास्त व्हायला लागली, त्यात इतका नटून थटून आलोय. हा काय म्हणतोस खळदकर? ए कोण राहिले मागे? केडी ताई करावं लागतंय परत परत येऊन इथं ट्रेकिंग, कळलं काय? ओ हो सर्वर येऊन थांबलेले आहेत. ओ तुम्ही कुठला मार्ग वापरलात तुम्ही? चला चला चला, आता हा नवीन ट्रॅक आहे. इथून आपण जिथे गाड्या लावल्या होत्या तिथपर्यंत जायचंय आणि परत या रूटने इथे यायचंय. वाव, आता मी काय पळू शकणार नाही. अरे यांचं शूटिंग कडनं एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी होईल माझ्यासाठी. हा मेजर पळत गेलं काय? बापरे, समीर कुलकर्णी, भागो जगताप, मानसीताई पळा. होय होय, आता सगळेजण वरची टेकडी मारायला जाणार आहेत. यांची शूटिंग करणं माझ्यासाठी एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी झाली आता. हा चपला कसा येत आहेत पाहत ना. हा ते मला लक्षातच आलं नाही. सगळेजण आता वेगाने मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत. सागर दादा बसलेली जागा सोडणार नाहीत. चला सागर दादा वर. समीर कुलकर्णी हात उंच करून हा चला चला चला, आपल्याला वर जायचंय. नेहमीच पुढं पळणाऱ्या मुलांचं शूटिंग होतं. आज ट्रेकिंगमुळे मागच्या लोकांचं शूटिंग जास्त होणार आहे. जे मागं राहतील ते आज शूटिंगमध्ये जास्त वेळ दिसतील. बापरे, सगळे लोक चढताना दिसत आहेत. तुम्ही सगळ्यात पहिला ट्रॅक मारला काय? त्या गाडीवर किती किती हिंट मारल्या? 3 हिंट. वा, सगळेजण ट्रेक मारून आलेले आहेत.
3 हिंट झालेले आहेत. शाबाश शाबाश शाबाश, कमान कमान कमान. इकडे दिसणाऱ्या डोंगराच्या 3 हिंट त्यांनी केलेल्या आहेत खालून वर येण्याच्या. अपने को भी दौड़ना पड़ेगा, भागो. काही मुलं टेकडी मारून परत आलेली आहेत. सगळ्यात पुढे सारंग आहे. समीर कुलकर्णी मधनच आलेला आहे, त्याला गृहीत धरू नका. प्रज्वल तू पण मधनच आलायस. चला चला चला, कमान कमान कमान, कीप इट अप. हा आकाश मस्त. हा मी येतो रे. शाबाश शाबाश शाबाश, मस्त द्वारकेश. आजच्या ट्रेकिंगचा नेता आहे द्वारकेश. शाबाश सुयश, मस्त. अच्छा इथपर्यंत ठरलंय का? अच्छा इथून वर जायचं. वैशालताई इकडंच थांबलाय का वरून आलात? अच्छा आलाय, दिसेल शूटिंग मध्ये. बापरे वरून आलाय. चला 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 मंगेश. ए वर जाऊन आला काय? लांब आहे फार का जवळ आहे? हा येतोय येतोय, तुम्ही पण येताय. वा वा वा. काय नाव तुमचं? नाही नाही नाव प्रतीक. अच्छा शाबाश शाबाश शाबाश. सागर दादा धावतायत. सागर दादा वर गेले धावत. वा. आणि नेता द्वारकेश आलाय. गेला बाब मंगेश, सारंग. कमान वैशालताई भागो. महक, मदनेताई, अनिताताई, शाश्वतताई. चलो चलो चलो. ओंकार भाग भाग. केडी, भागो भागो भागो. कमान पायल, सुयश, मानसीताई चला. तेजश्रीताई कमान कमान कमान. आणि सगळ्यात शेवटी समीर कुलकर्णी. समीर वाव, आज तू सगळीकडे दिसणार आहेस. आजच्या या अवघड ट्रेकमुळे जी लोक नेहमी दिसत नाहीत व्हिडिओमध्ये ते दिसतील, कारण ते मागं राहत आहेत आणि शूटिंगमध्ये येत आहेत, कारण मी मागं राहतो. आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हा ट्रेक सुरू आहे. अवघड चढून चढून मुलं वर आलेली आहेत आणि मंदिराच्या दिशेने चालू आहे प्रवास. चला कदम भागो. आणि इकडे प्रतीक्षा जगताप. प्रतीक्षा इकडं. अच्छा सो बापरे.
हा अवघड ट्रॅक सगळ्यांच्या लक्षात राहील म्हणून खास लवकर उठून सगळे नित्यकर्म आवरून मीही यांच्यासोबत सकाळी सकाळी आलो आणि सुरू झाला हा ट्रेकिंगचा खडतर प्रवास. खरं तर मी बूट आणायला पाहिजे होते, पण एवढंच व्याख्यानाला जायचं ठरलेलं असल्यामुळे त्या वेशभूषेत मी आलो, त्यामुळे बरीच धमछाक होते. कॅमेरा आणि पायाखालची जमीन सावरावी लागते. तुला फक्त केडी खाली लक्ष देऊन पळायचंय, मला कॅमेऱ्याकडे पण लक्ष द्यायचंय, तरी तू किती जमली. आता येशील का परत ट्रेकिंगला? येशील का? यस मान. वर जाऊन लोक बसलेत विश्रांतीला. हो चला ताई, चला कदम. तोंडाला लावलं तरी व्हिडिओमध्ये येणार तुम्ही. मागे राहिलेले सगळे लेट कमर्स, हां त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. आज खास त्यांच्यासाठी हे प्रोग्राम व्हिडिओ, कारण ही माणसं नेहमी मागं राहतात म्हणून नेहमी व्हिडिओमध्ये येत नाहीत. आज मीच मागं राहिल्यामुळे मागचेच सगळे व्हिडिओमध्ये येणार आहेत. हा, आणि सगळेजण अशा रीतीने एका टप्प्यावर पोहोचलेले आहेत. धुमाळ सरांनी पण माझ्यापासून प्रेरणा घेऊन आपला आयफोन बाहेर काढलेला आहे आणि शूटिंग सुरू आहे. बापरे, एक घोषणा झाली पाहिजे मस्त मध्ये. द्वारकेश, घोषणेचा राजा द्वारकेश. भारत माता की जय, भारत माता की जय. फोटो डिपिटला ठेवायसारखं आलेला. ते कोण रलेस बांधते? तेजश्रीताई पुन्हा पुन्हा व्हिडिओ मध्ये येत आहेत, तरी सुद्धा मागे जाऊन बसायचा प्रयत्न चालू आहे. व्हिडिओ से बच बच कर भागोगे कितने. त्यांचा प्रयत्न म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही येण्याचा आहे. पण ते येत आहेत कारण आज त्यांच्या बाजूने सगळं चाललंय, कारण मीच मागे राहतोय, त्यामुळे मागे राहणारेच सगळे जास्त व्हिडिओमध्ये आहेत. हां, लाईक आणि सबस्क्राईब करा. सारंग सांगतोय लाईक आणि सबस्क्राईब करा. साहेब नमस्ते. नमस्ते. अच्छा, कमेंट कमेंट कमेंट. हो नमस्ते सर. हां 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 साहेब काही सूचना करून आपल्याला गेलेले आहेत. आज 12 वाजतील का? नको नको, आता काय आलंच नंतर. काय सांगायचं तुमचं, काय म्हणणं आहे? हां, केळीचं कॅरेट, केळीचं कॅरेट आता गाडीत राहिलं असेल, म्हणजे तिथपर्यंत पळत जायला लागेल. आपलं वर जायचं का ना आकाश? जायचं आहे ना. मेमाने तुम्हाला गाडीत नसतं आणलं तर तुम्ही मागे राहिला असतं. मग कसपटे ताई आणि जगताप ताई पुढे या.
समीरला लई वेळा घेतलाय कारण आज सॉरी समर्थ का तर समर्थच व्हिडिओमध्ये येतोय. समर्थ कुलकर्णी रोज व्हिडिओ पासून दूर असतो. आज तो आणि मी जवळजवळ सोबत पळतोय त्यामुळं काहीच विषय नाही. हा काळजाची पोर आहे का? काळजातला आहे का? काळजाची आहे. मंगेश आता लवकरच मंगेश वर्दीमध्ये दिसेल आपल्याला आर्मीच्या. आत्मविश्वास दाखव फक्त आता, फक्त वर्दी. आणि दुसरा तो गर्दीतला माणूस सुमित. अच्छा अच्छा अचानक वर्दी देणार आहे. हा काय 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 परत बोल. शाबाश. ए सगळेजण जोरास मला. हा 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 शाबाश. सगळेजण या ट्रेकिंगचा आनंद घेताना आता पुढे जायचंय का नाही? कमान चलो कीप इट अप, आगे चलो मूव. आता पुन्हा एक हिंट मारण्यासाठी खालून वर येण्यासाठी सगळेजण निघालेत. पुढचा प्रवास. अच्छा जगताप मॅडमनी नवीन बूट. अच्छा त्यामुळे सगळ्यात मागं जपून पळतायत काय? स्वच्छ आणि निर्मळ वातावरणामध्ये आनंदी मनाने सगळेजण ट्रेकिंग करतायत. कॅमेऱ्यामध्ये टिपल्या गेलेल्या या क्षणांमुळे आजचा दिवस स्मरणात राहील. त्यांच्या मागे सूचना करत मेजर सुद्धा निघालेले आहेत. सब भागम भाग आहे. बाबा इथून ते ट्रेक मारणार आहेत, कसे मारतायत बघूया. कमान शाबाश. ट्रेकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या शरीराचं संतुलन. कारण दिशा आणि पायाखालची जमीन ही अनिश्चित असते. दिशा समोर जरी असेल तरी पायाखाली जी जमीन आहे ती असमान असते. त्यामुळं ट्रॅकवर पळतो आपण त्या पद्धतीने पळणं शक्य नाही होत. आणि मी तर यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतोय की नाही? कारण पायात चप्पल आहे, हातात कॅमेरा आहे. त्यामुळे माझं डबल ट्रेकिंग सुरू आहे. आणि या सगळ्याचं संतुलन साधायचं आहे. पायातली चप्पल फार घसरटी आहे, जुनी झाली आहे. अशा पद्धतीने आपण मंदिरावर येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे काही जण आहेत. या सगळ्यांना क्रॉस करून मी पुढे आलोय. आता स्टेप मारण्यासाठी चाललीत मुलं सगळी. भुलेश्वरनाथ देवस्थानला पायऱ्या जास्त आहेत आणि त्याचा सराव आता सुरू होईल. पायऱ्या मारण्यासाठी सगळेजण जमा झालेले आहेत. इकडे आपण पाहू शकता फारच भव्य दिव्य असं भुलेश्वरनाथांचं मंदिर आहे वर.
असं उंचच उंच मंदिर, प्रशस्त चौथरा. रामदेवरायांच्या काळामध्ये बांधले गेलेले हेमाडपंथी मंदिर आहे. यादव घराण्याच्या राज्य काळामध्ये ही मंदिरं बांधण्यात आली होती आणि आज आपल्याला प्रत्येक गावामध्ये अशी भव्य मंदिरं किंवा काही ठिकाणी पाहायला मिळतात. तर ती हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखली जातात. यादव राजघराणे हे महादेवाचे उपासक असल्याने त्यांनी अशी भव्य मंदिरं आपल्या राज्यामध्ये उभी केली होती आणि इथे आपले सगळे प्रशिक्षणार्थी जमा झालेले आहेत. आता सुंदर ट्रेक या ठिकाणी, सुंदर स्टेप्स या ठिकाणी ते मारणार आहेत. जंप प्रॅक्टिस सुरू आहे. आता खालपासून थोड्या वेळाने ह्यांच्या ट्रेकिंग सुरू होतील, ट्रेक्स सुरू होतील. स्टेप मारण्याचे काम चालू आहे. रनिंग करताना स्टेप प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. पोटऱ्या, मांड्या आणि पायांची, पंजाची मजबूती निर्माण करण्यामध्ये फार महत्त्वाचं काम स्टेप प्रॅक्टिसमुळे होतं. आठवड्यातनं एक दिवस असा वर्कआउट असणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने स्टेपिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं की फार सुंदर असा ट्रेक भुलेश्वरचा घाट आपण मारून त्यानंतर तिथे काही हिंट मारलेले आहेत आणि आत्ता आपली मुलं सगळी स्टेप मारण्यासाठी आलेली आहेत. धुमाळ मेजरांच्या नेतृत्वाखाली सगळेजण फार उत्तम पद्धतीने स्टेपिंग प्रॅक्टिस करतात. एक 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 36 39 40 41 42 43 44 45 56 57 58 59 61 63 65 66 70 71 72 73 73 79 80 80 80 83 89 हे सगळ्यांनी एक जोरदार घोषणा द्यायची आहे. ओके,
छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 भारत माता की वंदे वंदे वंदे. सगळ्यांना टाटा बाय बाय. आता पुढच्या कामासाठी व्याख्यानासाठी मी जाणार आहे. सारंग टाटा बाय बाय सगळ्यांना. अच्छा, तर सगळेजण आता स्टेप प्रॅक्टिस करणार आहेत, त्यानंतर स्ट्रेचिंग होईल आणि सगळेजण पुन्हा अकॅडमीच्या दिशेने मार्गस्थ होतील. तर भुलेश्वरनाथाचं दर्शन घेऊन आता मी इथून निघतो आहे, कारण पुढे विद्यालयामध्ये व्याख्यानाचा नियोजित प्रोग्राम आहे 9 वाजता. त्यासाठी इथून मी पुढच्या मार्गाला लागतो आहे. ओके.